हाय हाय हॅलो नमस्कार. मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. कशात मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत. तर बघा आज पण आलेले रानामध्ये आणि गावाकडलं वातावरण एकदम प्रसन्न राहतं. एकदम असं मनाला ताजंतवानं करणारं असं हे गावाकडलं वातावरण आहे. तुम्ही पण या आणि आमच्या गावाकडला आनंद घ्यायला. खूप भारी वाटतं. आणि त्याचबरोबर असं रानावनात आल्यावर भरपूर सारं आपल्याला रानमेवा भेटतो, रानभाज्या भेटते ती असं. आणि तुम्ही या म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या रानभाज्या खाल्ल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या रानभाज्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून काही रानभाज्या आहेत त्या आमच्या परिसरामध्ये तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करते मी. तर चला आज पण दाखवणार आहे एक रानभाजी. तर ती कोणती आहे? रानभाजी म्हणू शकता किंवा अजून काही म्हणू शकता, तुम्हाला वाटेल ते, नाही का? पण मग आता मी दाखवणार आहे. तर चला जाऊया. आणि ह्या भाज्या कोणत्याही प्रकारे याला केमिकल किंवा खतं मारलेलं नाही राहती. हे एकदम असं नैसर्गिकरित्या उगवलेलं जाते ती, किंवा याची लागवड केलेली जात नाही. तर मी आज अशी भाजी दाखवणार आहे ती आपण लावतो आणि ते लावायलाच पाहिजे. आपल्या प्रत्येक शेतामध्ये हा झाड लावायलाच पाहिजे आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे. म्हणजे त्याचा भरपूर सारे उपयोग आहे ते पण सांगणार आहे. तर ती कोणती भाजी आहे? चला जाऊया. तर बघा इथं आंबा पण लावलेले आहे आणि आंब्याच्याच खाली इथं बघा एक मडका ठेवलेले दादाने त्यांनी. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस राहतं, पण उन्हाळ्यामध्ये पाऊस नाही राहत ना, त्यामुळे इथं मडका ठेवलेले. याच्यामध्ये पाणी टाकलं का मग ते कसं हे मडक्याचं पाणी खाली जिरपतं ना, म्हणजे झाडाली होतं. भरपूर सारे झाडं लावलेले दादाने त्यांनी आंब्याचे. पण अजून काय आंबे खायला भेटलेले नाही, ती लवकरच भेटतील. चला जाऊया. तर चला आमच्या शेतामध्ये एक असं कंद लावलेलं आहे, एकदम आयुर्वेदिक आहे आणि खायला पण खूप छान आहे. तर चला एक दुर्मिळ कंदमुळे तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते या व्हिडिओच्या माध्यमातून. इथं बांधालाच लावलेले दादाने त्यांनी. तर हे बघा तुम्ही म्हटले काय लोंबले, तर हे चाई आहे. म्हणजे चाईची भाजी नाही का, त्याला नाही येत बरं का, ही वेगळी चाई आहे. तर ही ना दादाने त्यांनी इंदोऱ्यावरून आणली होती. इंदोऱ्यावरून म्हणजे माळवाडीवरून आणला होता. त्या माणसाने ना कोकणामधून आणला होता. मग दादा म्हणे आम्हाला पण द्या आणि खायला एकदम भारी लागत होते. एकदम रताळ कसं आपण शिजून खातो सेम तसंच लागते. आणि याला ना खाली जमिनीमध्ये मुळ्या राहतात ना, म्हणजे तिथं कंद होतो, म्हणजे कंद राहतोय लय मोठा. म्हणजे म्हणजे ह्या वर्षी जर लावला ना पुढच्या वर्षी खंत येते, लय मोठं होते, असं एवढं असं मोठं होते. खायला पण लय भारी लागत आहे. एकदम पौष्टिक आणि निरोगी. नक्की खावं नाही का असं कंद. तर हे पण आता असे खुडायचे आणि शिजून खायचे, भारी लागत आहे ते. तर बघा आमची सगळी भात लावणी झालेली आहे आणि बघू शकता पाणी पण भरपूर आहे वावरामध्ये. आणि वर बघा शेवाळ जमा झालेले. तर असं शेवाळ जर झाला ना तर याच्यामध्ये ना खडा मीठ टाकायचा, त्याच्यामुळं शेवाळ कमी होतं
आणि जर त्याच्यामध्ये मीठ जर काही टाकलं नाही ना, शेवाळ जर कमी झाला नाही ना, तर आपलं उत्पन्न पण कमी होतं. त्यामुळं ना असं शेवाळ जर आलं ना, तर याच्यामध्ये मीठ टाकायचं, खडा मीठ. त्याच्यामुळे शेवाळ कमी व्हायला मदत होते. तर चला आता भाजी खुडायला जाऊया. कोणती भाजी भेटते आज ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. चला मग. बघा मी इथं आलेले आणि इथं दादा त्यांचं आलं. इथं आम्ही रेसिपी करायचं इकडं, हे बघून घ्या आधी. तर आता इथं ना असं भरपूर सारं गवत माजलेले आणि व्यवस्थित नाही आहे, म्हणजे आता पाऊस पडल्यामुळं दादाने त्यांनी याचं म्हणजे झाड बांधायचं होतं, पण वेळच भेटला नाही. दादा म्हणजे असं लोकांच्या इकडे जातं ना कामाला, वेडिंगची कामं करतं, त्याला वेळच भेटला नाही. त्याच्यामुळं मग अर्धे पत्रे घातलेले ती आणि अर्धे तसेच राहिले. ती बरंचसं काम बाकी, ते पण कंप्लीट करणार आहे. त्याच्या आधी आता हे सगळं साफसफाई करावं लागेल. आता ऊन पडायला लागलं का मग करू. आणि सगळं साफसफाई करणार आहे, एकदम व्यवस्थित करणार आहे. आणि इथं मस्त सेटअप बनवायचे आम्हाला, कारण इकडं वातावरणच लय भारी आहे. इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि लयच भारी वाटतं. तर चला आता इथं बांधाच्याच कडेला आईनं त्यांनी बघा इथं शेवगा लावलेलं आहे, शेवग्याचं झाड. तर हे ना आपल्या प्रत्येक म्हणजे शेतामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला हे झाड लावायलाच पाहिजे, कारण हे खूप आयुर्वेदिक झाड आहे. तर आपल्याला ना, तर बघा तुटलं माझ्याकडून, तर आपल्याला ना याची कवळी कवळी पानं घ्यायची, कारण याची मी भाजी बनवणार आहे. आता काही शेवग्याला शेंगा आलेल्या नाही, ती शेवग्याच्या शेंगाची भाजी पण मी दाखवलेली. तर बघितली नसेल तर नक्की सीतापिचड शॉर्ट आहे ना, त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे भाजी, म्हणजे आमटी बनवलेली खूप छान. तर नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. तर याच्या ना भरपूर सारे फायदे ती. तर बघा हे शेवग्याच्या पानाची आपण आज भाजी बनवणार आहे ना. तर हे शेवग्याच्या पानामध्ये ना पौष्टिक तत्वे असतात ती, त्याचबरोबर हे खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी ही. आणि या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, ए असतं, ई असतं, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि यासारखे फायबर भरपूर प्रमाणात असतात ती. याच्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळं पचनक्रिया पण सुधारते. तर शेवग्याच्या पानामध्ये ना फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळं पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर हृदयासाठी खूप उपयुक्त भाजी ही. त्याचबरोबर म्हणजे ज्यांना कोणा त्वचेचा त्रास त्वचा रोगाचा काही त्रास जर असेल ना, त्यासाठी पण हे पानं, ही भाजी खूप फायदेशीर आहे. हाडे मजबूत होतात ही भाजी खाल्ल्यानंतर. ही भाजी जरूर खावी. तर आता ही भाजी मी खुडून घेणार आहे. तरी मी याची पानांची भाजी करणार आहे, कोवळ्या कोवळ्या पानांची. खूप भारी लागते. आणि ही भाजी तुम्हाला कशी बनवणार आहे, कशा पद्धतीने बनवणार आहे, ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. माझ्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला विसरू नका. तर चला आता भाजी खुडून घेऊया. तर बघा असे कवळे कवळेच पानं घ्यायचे ते आपल्याला. हे कवळे कवळे जे आहेत ना तेच घ्यायचे. हे बघा असे. चला आता मी तोडून घेते. तर बघा पाला एकदम कवळा कवळे. आता मी तोडून घेते. चला मस्त आता कोळी कोळी खुडून घ्यायची. झाडं चढू शकत नाही, कारण हे ना एकदम ठिसूळ झाड राहतं. तर बघा एवढी भाजी खुडलेली आहे.
चला आता घरी गेलो नंतर याची पानं खुडून घ्यायचे आणि याची मस्त भाजी करणार आहे। तर चला आता जाऊया घरी। तर बघा आज मी करणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी। तर हे पानांचे हे पानात घ्यायचे, कवळे पाने नाही का राहते ते। तर हे पानं बघा असे घ्यायचे काढून, म्हणजे असे बरोबर निघतात ते। आमच्या चिकुलीनं बघा काय आणलंय, पपईचं पान तोडून आणलंय। तर हे घे, आईला आवाज दे जा, आई कुठे गेले? तर चला पानं पण खुडून घेतलेले ते, तुम्हाला फक्त दाखवायचं होतं ना म्हणून, नाहीतर मी भाजी खुडून म्हणजे पानं खुडून घेतलेले ते व्यवस्थित आणि चांगले झटकून घ्यायचे। काही आळी बिळी काय जर असलं ना म्हणजे ते निघून जाईल। तर बघा साफ करून घेतलेले मी व्यवस्थित। आता हे चांगले 1-2 पाण्याने धुवून घेते। तर चला आता धुवून घेते मस्त स्वच्छ। चला आता पाणी ओतून घेऊया। भाजी धुवून घेतलेली आहे, ताटात काढून घेते, पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं। तर आता आपल्याला शेवग्याची भाजी बनवायची ना, तर त्यासाठी मी कांदा घेतलेला, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेले आणि त्याला अजून टाकायचे मुगाची डाळ टाकणार आहे। तर हे भिजून घेतलेले, रात्री भिजत ठेवायचे किंवा 1-2 तास तरी भिजवली ना तरी लगेच भिजते ही डाळ, केलं काही जास्त वेळ लागत नाही। तर बाजूला ठेवते। आता कांदा कापून घेते पहिला। तर आता कांदा कापून झालेला आहे। आता हिरव्या मिरच्या पण कापून घेते, मी 2च घेतले ते, तुम्हाला जास्त घ्यायचे तर घेऊ शकता, म्हणजे जसं तिखट। तर बघा लसूण पण घेतले चेचून। तर चला आता भाजी बनवूया। कढई पण तापलेले, आता तेल टाकून घेते। तेल पण तापलेलं आहे, आता लसूण टाकून घेते। लसूण पण परतले, आता हिरव्या मिरच्या टाकून घेते। मिरच्या पण चांगल्या परतलेत, आता कांदा टाकून घेते। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। कांदा पण परतलाय, आता भाजी टाकून घेते। भाजी दिसायला बरेचले दिसते पण शिजून नाही रे, थोडीशी होते। आता भाजी पण टाकून घेतलेले, तर आता लगेच
आपण हे मुगाची डाळ भिजून घेतलेली ना ती पण टाकून घेते. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकतो, असं जाडसर भरड नाही का तसं टाकू शकतो. मुगाची डाळच टाकते. मुगाची डाळ टाकून यायला भारी लागते भाजी. आता हलवून घेते. तर बघा भाजीला पण चांगलं पाणी सुटलेलं आहे. म्हणजे भाजी थोडीशी शिजली ना मग त्याचं पाणी बरंचसं झालेलं आहे. तर आता मीठ टाकीते मी चवीपुरतं. तर हलवून घेते. तर भाजी ना अशी शिजून घ्यायची, भाजीवर झाकण नाही ठेवायचं. तर भाजीच्या ना कवळे पाण्यात ना तर भाजी लगेच शिजेल, काही जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे झाकण ठेवायची गरज नाही. आणि बघा भाजीने चांगलं पाणी पण सोडलेलं आहे. चला आता शिजून घेते. शिजून झाली का मग तुम्हाला दाखवते. भाजी पण मस्त झालेली बघू शकता. चला आता खाली काढून घेते. ताटात काढून घेते आणि मस्त चपाती बरोबर खाऊन दाखवणार आहे. कसे झाले ते पण तुम्हाला सांगते. आणि ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात लोह राहतात ना, त्यामुळे ही भाजी नक्की खावी. मस्त भाजी खाते. कशी झाली ते पण सांगते. मस्त झाले. आविष्कार इकडे धर. कशी झाले? छान झाले. आवडली? अजून खायची का? खा ना बाळा, चांगली राहते. दर एक घास खा. एक घास खा दर. हा ना, खाऊन घ्यायची पटापटा खाऊन घे. कसं खाते? हेल्दी राहते बाळा. हा खा बरं. मी पण खाते बघ. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.